खूप छान टेस्टी आणि कुरकुरीत लागणारी ही रेसिपी आहे. तर लहान मुलांसाठी, लहान मुलांच्या आवडीची. जर तुमच्याकडे बटाटा असेल तर आजच करून पहा. तर हे पहा, हे 2 बटाटे घेतलेले आहेत. छोटा एक आहे आणि जरा मोठा एक आहे आणि वरचं साल्ट काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता ते खिसून घेते. कोथिंबीर पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. बटाटे खिसून घेत आहे मी. बटाटे खिसून घ्यायचे आहेत आपल्याला बारीक असे छान. हे पहा, एक झाले, दुसरे बटाटे पण खिसून घेते. तसंच खिसून पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि ते झालं सर्व. आता कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे. जिरे टाकलेले आहे, टाकून घेतले मी. जिरे चांगले तळल्यानंतर हिंग टाकून घेणार आहे मी. तर हिंग टाकून घेते आणि जास्त काही तुम्हाला दिसणार नाही आहे. माझ्याकडं मोबाईलचं स्टँड नसल्यामुळं माझी प्रत्येक रेसिपी अशी जास्त असं शूट घेता येत नाही आणि पूर्ण दिसत नाही रेसिपी. तर सॉरी, माझ्याकडे स्टँड नसल्यामुळं असं काही आहेत माझ्या रेसिपी. तर तुम्हाला खरंच आवडतात का, कशा वाटतात आणि काही चुका झाल्यास होतात त्या प्लीज सांगत जा. काल व्हिडिओ टाकलेला व्हिडिओ कुरकुऱ्याचा, ती तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर हिंग टाकून घेतलेली आहे, हळद टाकून घेतलेली आहे, बटाटा पण टाकून घेतलेले, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता त्या तेलामध्येच परतून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण सामान हे. त्या चवीनुसार मीठ आणि माझ्याकडून थोडंसं तिखट टाकून घेते आणि तीळ पण टाकायची राहिली होती, बाकी मी तीळ आताच टाकून घेते. फोडणीमध्ये तेलामध्ये टाकायचे ते राहिले होते चुकून माझ्याकडनं. मग आता 1 चमचा तीळ टाकून घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ टाकून घेते. नंतर हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं, हलवून छान असं परतून तेलामध्ये. हे पहा, मीठ टाकून घेतलेलं आहे, ते पण आता परतून घेते छान असं. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा सर्वांनी. सपोर्ट करा प्लीज प्लीज सर्वांनी. अर्धवट सोडून जाऊ नका. आता सध्या सपोर्टची गरज आहे मला. प्लीज सर्वांनी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ. तर 1 ग्लास असं पाणी टाकलेलं आहे. पहिलं टाकलं होतं 1 ग्लासला कमी टाकलेलं होतं, परत अजून थोडंसं टाकलेलं आहे मी. हे पहा. आणि आता त्या पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला पीठ टाकून घ्यायचे आहे. किंवा 2 चमचे बेसन पीठ टाकून घेते, 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे आता ज्वारीचं पीठ 2 चमचे टाकून घेतलेलं आहे. पाण्याला उकळी आली, पटकन आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन टाकल्यामुळं पिठात गाठी होण्याची शक्यता असते, तर पटकन असं हलवून घ्यायचं आहे. गाठी झालेले असेल त्या मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला. जर पातळ वाटत असेल तर परत अजून पीठ टाकू शकता, तर कशाचं पण टाकू शकता. तर मी तांदळाचं टाकलेलं आहे परत अजून 1 चमचा. हे पहा, 1 चमचा तांदळाचं परत टाकून घेतलेलं आहे. आता परत अजून ते मिक्स करून घेते. बेसन पिठामुळं आपल्या गाठी होतात ना, त्यामुळे असं हे करून घ्यायचं, फेटून जरा. आणि पूर्ण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता थोडं 2 मिनिट आपल्याला ताट झाकून हे शिजू द्यायचं आहे, बारीक गॅस करून. गॅस फुल नाही ठेवायचा, स्लो करायचा आहे. आता परत झाकून घेते मी आणि 2 मिनिटासाठी ठेवायचं आहे. 2 मिनिटं झालेली आहे. परत मिक्स करूया. गाठी असेल ना राहिले असतील ते फुटून जातात, मिक्स होऊन जातील. त्यासाठी परत अजून एकदा परत हलवून घ्यायचं आहे छान असं. साईडला मी अगोदरच तेल लावून घेतलेले आहे ताटाला आणि त्यावर आता तीळ टाकून घेते.
तीळ टाकून घेतलेले आहे आणि आता ते मिश्रण आपल्याला ह्या ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे. खूप छान लागते, लहान मुलांच्या आवडीची. परत परत मुलं तुमचे पण नेहमी म्हणतील असंच बनवून दे म्हणून. खूपच छान लागते. ही दुसरी वेळेस आहे मी ही बनवते. तर परत परत म्हणतात मुलं अजून बनव. आपण हे नाश्त्याला खाऊ शकता किंवा डब्याला देऊ शकता. तर हे पूर्ण ताटामध्ये पैसून मी फॅन खाली ठेवलेलं थंड झालेलं आहे हे पूर्ण पहा. आता आपण वड्या पाडून घेणार आहोत. तुमच्या आवडीनुसार वड्या पाडू शकता. तर मी चौकोनी आकाराच्या वड्या पाडून घेणार आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तसं हे पहा, छान अशा वड्या सुटसुटीत निघत आहेत, चिटकत नाही आहेत. थोड्याशा द्या अशा चिटकल्या नाही आहेत ताटाला, इझिली निघतात. आता हे वड्या काढून ठेवल्या आहेत. कढई ठेवलेली आहे, कढईमधलं तेल गरम झालेलं आहे. आता वड्या टाकून घेऊत आपण. थोड्याशा तुम्हाला तळून दाखवते. थोडंसं तेल गरम झालेलं, जास्त नाही आहे. परत टाकून घेते. छान असं खालून थोड्याशा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण पलटायच्या नाही आहेत. पलटल्यानं पटकन तर फुटण्याची शक्यता असते. त्यासाठी खालून छान तळल्यानंतर पलटून घ्यायच्या. हे पहा, अशा छान अशा गोल्डन कलरच्या होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि तुम्ही पण करून पहा, खूप छान लागते रेसिपी. हे पदार्थ तुमचे पण मुलं आवडीने खातील. नक्की ट्राय करून पहा. हे पहा, कलर चेंज होत आहे, छान तळत आहेत आपल्या. फायनली आपल्या पूर्ण झालेल्या आहे तळून. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. मग पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय. आता परत भेटू.